दरम्यान मुंबई शिक्षक भारतीचे उमेदवार सुभाष मोरे यांनी सुद्धा आज आपली प्रतिक्रिया दिली आहे। ते काय म्हणालेत आपण पाहूया। विधान परिषदेच्या 4 जागांसाठी मतदान होतंय आणि यामध्ये मुंबई शिक्षक मतदारसंघाचे उमेदवार सुभाष मोरे आपल्या सोबत आहेत आणि आमदार जे मागच्या वेळेस खरं तर निवडून आले होते कपिल पाटील शिक्षक भारतीचे आपल्या सोबत आहेत। एक तर तुम्ही उमेदवार नाहीयेत, तुम्ही तुमच्या सहकार्यांना उमेदवार केलेला आहे, मतदान होणार आहे, काय भावना आहेत? कारण यावेळेस टफ असणार आहे, कारण 5 उमेदवार खऱ्या अर्थानं रिंगणात आहेत। 3 टर्म मला मिळाले, 18 वर्ष मी आमदार आहे। शिक्षक 58व्या वर्षी रिटायर होतो, म्हणून मी ठरवलं की शिक्षकांच्या आमदाराने पण रिटायर झालं पाहिजे आणि म्हणून तरुण खांद्यावरती ही जबाबदारी दिली आहे। सुभाष मोरेंना, सुभाष सावित्री किसन मोरे आईचं नाव लावतो सुभाष, यांना शिक्षक भारतीने उमेदवारी दिली आहे आणि ते रिंगणात आहेत। सुभाषचं वैशिष्ट्य असं हे आहे की पेन्शनच्या लढाईत तो अग्रणी होता आणि पेन्शनचा प्रश्न सोडवलाय 2005 नंतरच्या सगळ्या शिक्षकांसाठी। ती सोडवणुकीचं सगळं श्रेय शिक्षकांच्या वतीने सुभाषला आहे आणि आमदार होण्याच्या आधी जो लढाई जिंकतो त्याला उमेदवारी का नको, म्हणून आमचा तो उमेदवार आहे। सुभाष मोरे आपल्यासोबत आहेत उमेदवार। आव्हान आहे कारण तुमच्या समोर आता 4 उमेदवार, म्हणजे महायुतीचे 3 आणि महाविकास आघाडीचे 1, असं मोठं आव्हान आहे। माझ्यासमोर उमेदवारांचं आव्हान नाहीये, माझ्यासमोर खाजगीकरण, कंत्राटीकरण याचं आव्हान आहे। ज्या सभागृहात मी जाणार आहे त्या सभागृहात वेगवेगळे पक्ष असले तरी त्या सगळ्यांची शिक्षणाबद्दलची भूमिका सारखी आहे आणि त्याच्या विरोधात मी एकटा लढणार आहे, हे माझ्यासमोर आव्हान आहे। पण शिवसेना ठाकरे गटाकडनं जमो अभ्यंकर आहेत, त्याच्यानंतर महायुतीकडनं तर 3 उमेदवार रिंगणात आहेत, शिवनाथ दराडे आहेत भाजपकडनं। कोणाचं आव्हान जास्त वाटतं या निवडणुकीमध्ये? भाजप असेल किंवा सेना असेल, हे सत्तेत असणारे वर्षानुवर्ष बसून असणारे पक्ष आहेत। यापैकी कुणीही आमचे प्रश्न सोडवले नाहीयेत, आमचे सगळे प्रश्न बिकट झालेले आहेत। त्यामुळे लोकांना माहित आहे आणि ही निवडणूक राजकीय पक्षांची नाहीये, ही संघटनेची आहे आणि ही राजकीय विचारधारेशी जे लोक निगडीत आहेत ते आमचा प्रश्न काय मांडणार। कपिल पाटील, आपण पत्र दिलं, त्याला उत्तर दिलं जमो अभ्यंकरांना, तुम्ही आरोप केले, आदर्श घोटाळ्याचे आरोप केले, त्याच्यानंतर त्यांनी नोटीस पाठवली, त्याला तुम्ही परत उत्तर देताय, थेट तुम्ही आरोप करतायत उमेदवारावर शिवसेना ठाकरे गटाचे। मी आरोप नाही करत आहे, जमो अभ्यंकर यांनी स्वतः कबूल केलेला आहे की आदर्श सोसायटीत त्यांचा फ्लॅट आहे। त्यांनी जी मला नोटीस पाठवली आहे त्यात ती म्हटलं की त्यांचा फ्लॅट आहे आणि उमेदवारीचा जो त्यांनी जे ॲफिडेव्हिट द्यावं लागतं प्रतिज्ञापत्र, त्या प्रतिज्ञापत्रात लिहिलंय की त्यांचा 1080 स्क्वेअर फुटाचा फ्लॅट आहे आणि त्याची बाजार भावाची किंमत कोट्यावधी रुपयांची आहे। आदर्श सोसायटीच्या प्रकरणात मुख्यमंत्र्यांना जावं लागलं आणि स्वतः माननीय उद्धवजींनी त्यावेळेला मागणी केली होती, उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांनी, की केवळ मुख्यमंत्री जाऊन चालणार नाही, ही आदर्श सोसायटी ज्या शहीदांसाठी बनवली, ज्या जवानांसाठी बनवली, तिथले फ्लॅट हडप करणारे जे बाबू लोक आहेत, अधिकारी आहेत, त्यांच्यावरही कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी केलेली आहे। आणि मला वाटतं की जमो अभ्यंकरांनी त्यांना फसवलेलं दिसतंय, ती माहिती दडवलेली असते। तुम्ही त्या पत्रात म्हणतात त्यांना वाटत असेल की चूक झाली, यांना उमेदवारी। हो, मला खात्री आहे की उद्धवजी या स्वभावाचे नाहीत, त्यांना चूक झाली कळलं असेल आणि नक्कीच ते दुरुस्त करतील। आणि तुम्ही पाहत असाल शिवसेनेच्या प्रचारातून जमो अभ्यंकर गायब आहेत, कारण त्यांना चूक कळलेली आहे की अशा माणसाला की ज्याला उद्धव बाळासाहेब ठाकरेंनी मागणी केली होती की आदर्श सोसायटीत मुख्यमंत्री जातात आणि अधिकाऱ्यांवर कारवाई झाली पाहिजे, तो कसा काय आमदार चालेल? आणि ज्यांनी शिक्षण सेवक आणलं, शिक्षकांना छळलं अधिकारी म्हणून, ते काय शिक्षक म्हणून थोडेच उभे आहेत। त्यांची भूमिका आहे ती कंत्राटीकरणाची आहे, खाजगीकरणाची आहे। प्रायव्हेट शाळांमध्ये जे खाजगीकरण सुरू झालं, कंत्राटीकरण, हे याचे पुरस्कर्तेच अभ्यंकर आहेत। तुम्हाला विश्वास आहे, मी जसं म्हटलं की 4 उमेदवार समोर असताना आपला विजय होईल? आमदार कपिल पाटील आणि शिक्षक भारतीने गेली 18 वर्षात शिक्षकांचे, शिक्षणाचे एवढे प्रश्न सोडवलेत की मला 1001% विश्वास आहे की या निवडणुकीत शिक्षक भारतीचाच उमेदवार निवडून येणार। त्यामुळे मतदान पार पडणार आहे आणि मतदान पार पडण्यासाठी शिक्षक भारती पूर्णपणे तयार आहे। आणि जसं सुभाष मोरे म्हणतात, कपिल पाटील म्हणतात की आम्ही ज्या प्रकारे काम केलेलं आहे ते काम बघून आम्हाला मतं दिले जातील, शिवाय त्यांच्यावर एक प्रकारे आरोप केलेले आहेत, त्यांना पत्र सुद्धा दिलंय। कॅमेरामन मनोज जयस्वाल, मी वेदांत नेब, एबीपी माझा, मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।